नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अगदी आनंदाची, उत्साहाची आणि महत्त्वाची बातमी म्हणजे फेब्रुवारीचा 8वा हप्ता आज डेबिट झालेला आहे 16 जिल्ह्यांमध्ये. या 16 जिल्ह्यांमध्ये तुमचा 8वा हप्ता जो आहे तो डेबिट झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 1,500 प्लस 3,000, 1,500 प्लस 3,000 म्हणजे 3,000 रुपये. काही महिलांना 3,000 रुपये येणार आहेत, तर काही महिलांना 1,500 रुपये येणार आहेत. तर हे 1,500 कोणत्या महिलांना येणार आहे आणि 3,000 रुपये कोणत्या महिलांना येणार आहे, हे सविस्तर माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अजिबात स्किप न करता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. जिल्हा तुमचा कोणता आहे ते तुम्हाला समजणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे डेबिट झालेले आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये महिलांना खात्यावर पैसे आलेले आहे. तुम्हाला जर काल किंवा आज पैसे खात्यावर आले असतील तर नक्की तुम्ही मेसेज करून मला कमेंट्स बॉक्समध्ये मला माहिती नक्की देणार आहे. तुमच्या खात्यावर कधी पण पैसे येऊ शकतात. आत्ता बघा, कधी पण तुमच्या खात्यावर पैसे येऊ शकतात. म्हणजे जे डेबिट झालेले पैसे, ते जे सोडले गेलेले पैसे, ते कधी पण तुमच्या खात्यावर पैसे आल्याचा मॅसेज तुमच्या खात्यावरती अगदी कधीही येऊ शकतो. तर ह्या 16 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप करण्यात आलेला आहे. हे 16 जिल्हे कोणते आहे, या जिल्ह्यांमध्ये तुम्ही आहात का, याची माहिती देखील आपण सविस्तर बघणार आहोत. लाडक्या बहिणींनो, 8वा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे. काही वेळातच तुम्हाला मॅसेज येणार आहे. काही वेळातच तुम्हाला समजणार आहे का तुमचा फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे किंवा मिळाला आहे. बऱ्याच लेडीजला 8वा हप्ता आला आहे हे माहीत देखील नसतं. त्यांना मॅसेज येत नाही. काही लेडीजला मॅसेज येत नाही, काही महिलांना मॅसेज येत नाही. त्यामुळे अजिबात चिंता करण्याचं कारण नाही आहे, अजिबात टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे. कारण खात्यावरती पैसे आलेले असतात, कधी कधी मॅसेज येत नाही. लाडक्या बहिणींना या 16 जिल्ह्यात 8वा हप्ता जो आहे तो वाटप करण्यात येणार आहे. काहींना 3,000 तर काहींना 1,500 रुपये हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे. 3,000 रुपये हप्ता कोणाला वाटप होणार आहे आणि 1,500 रुपये हप्ता कोणाला वाटप होणार आहे, तर बऱ्याच महिलांना 1,500 रुपये हप्ता येणार आहे. काही महिलांना 3,000 रुपये हप्ता येणार आहे. बऱ्याच महिलांची प्रतीक्षा आहे. बऱ्याच महिलांना जानेवारीचा हप्ता आला नसेल तर त्या महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा म्हणजे 7वा हप्ता आणि 8वा हप्ता असे दोन्ही मिळून हप्ते त्यांना 3,000 रुपये खात्यावर येणार आहे. तर काही महिलांना 3,600 रुपये देखील हप्ता येणार आहे. तर हा 3,600 रुपये हप्ता कसा येणार आहे मी सविस्तर तुम्हाला सांगते. बघा, आत्ता ह्या महिन्याचा म्हणजे 8वा जो हप्ता आहे तो 1,500 रुपये. आणि आपल्याला सरकारने, उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की जो 2,100 रुपये हप्ता आहे तो तुम्हाला मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. तर तो 2,100 रुपये हप्ता प्लस हा 1,500 रुपये हप्ता असे मिळून काही महिलांना 3,600 रुपये त्यांच्या खात्यावर येणार आहे. तर हे 3,600 रुपये कोणत्या महिलांना खात्यावर येणार आहे याविषयी सुद्धा माहिती आपण सविस्तर बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बऱ्याच महिलांना असं वाटतंय की मागे 1-2 वेळेस 2-2 महिन्याचे पैसे आलेले होते खात्यावरती. आत्ताही असं होऊ शकतं. फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही मिळून तुम्हाला 3,600 रुपये तुमच्या खात्यावर येऊ शकतात. कारण मार्चचे जे आहे ते 2,100 रुपये आहे आणि फेब्रुवारीचे 1,500 रुपये असे मिळून तुम्हाला 3,600 रुपये येऊ शकतात. अशा पद्धतीने बऱ्याच लाडक्या बहिणींना 3,600 रुपये, काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये, तर काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये असे मिळून महिलांना खात्यावर पैसे येणार आहे. आज जे आहे ते 16 जिल्हे जे आहे ते जाहीर केलेले आहे. आणि ह्या 16 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही आजच तुमच्या जिल्ह्याचं नाव बघा. तर तुम्हाला आजच जे आहे ते पैसे जे आहे ते तुमच्या खात्यावर येणार आहे. तुम्हाला 3,600 रुपये येऊ शकता किंवा 1,500 रुपये येऊ शकता किंवा 3,000 कसे येऊ शकतात. तर जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला मिळाले नसेल तर जानेवारीचा 7वा हप्ता आणि फेब्रुवारीचा 8वा हप्ता असे दोन्ही मिळून 7 आणि 8वा हप्ता मिळून तुम्हाला 3,000 रुपये खात्यावर येणार आहे. किंवा जर तुम्हाला फक्त 8वा हप्ता घ्यायचा बाकी असेल, फेब्रुवारीचा हप्ता घ्यायचा बाकी असेल तर तुम्हाला 1,500 रुपये खात्यावर येणार आहे. डेबिट झाले आहे. तुम्हाला मॅसेज कधी पण येऊ शकतो. ही खूप आनंदाची, महत्त्वाची बातमी आहे. आणि जर तुम्हाला 3,600 रुपये म्हणजे आपल्याला जर गव्हर्नमेंटने जर 2 हप्ते जर पाठवले, म्हणजे जानेवारीचा हप्ता, फेब्रुवारीचा एक हप्ता आणि मार्चचा हप्ता तर 2,100 रुपये आपल्याला देणारच आहे. मुख्यमंत्री अदितीताई तटकरे यांनी स्वतःच घोषणा केलेली आहे की 2,100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार आहे मार्च महिन्यापासून. जर लाडक्या बहिणींना जर हा जो आहे तो जो
हप्ता जो आहे 2100 रुपये जर दिला आणि जर तो 2 हप्ते जर मिळून दिले तर 2100 रुपये प्लस हे 1500 रुपये म्हणजे असे मिळून 3600 रुपये हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावर येऊ शकतो. कारण बऱ्याच वेळेला त्यांनी 2-2 हप्ते देखील दिलेले आहे, 2-2 महिन्याचे हप्ते देखील दिलेले आहे. जर दिलेच तर चांगली आणि आनंदाची बातमी ही होणार आहे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी. आता ज्या अपात्र महिला आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा हप्ता जो आहे तो मिळणार नाही. कारण बऱ्याच लाडक्या बहिणींनी हा जो हप्ता आहे तो सोडून दिलेला आहे. कारण त्या अपात्र आहे, कारण त्यांच्या घरी 4 व्हीलर गाडी आहे, त्या इन्कम टॅक्ससुद्धा भरतात, गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये असतील, त्यांच्या घरातलं कोणीही व्यक्ती किंवा त्यांच्या घरामध्ये पेन्शन येत असेल तर ही योजना जी आहे ती लाडकी बहीण योजना जी आहे ती त्यांना लागू होत नाही. ही जी योजना आहे ती फक्त गोर गरीब गरजू महिलांसाठी आहे लाडकी बहीण योजना. त्यामुळे आत्ता ज्या अपात्र महिला आहेत त्यांच्याकडून कुठलाही परत हप्ता घेतला जाणार नाही. जरी जानेवारीपर्यंत तुम्हाला अपात्र असूनही हप्ते आले असतील तरी देखील तुम्हाला कुठलाही हप्ता तुमचा घेतला जाणार नाही. तुमचे हप्ते तसेच राहणार आहे. परंतु तुमची जर पडताळणी झाली असेल तर आता इथून पुढे तुम्हाला हप्ता येणार नाही. हप्ता न आल्याचा तुम्हाला कुठलाही मॅसेज येणार नाही. जसा हप्ता आल्याचा तुम्हाला मॅसेज येतो तसा हप्ता न आल्याचा तुम्ही अपात्र आहात असा मॅसेज देखील तुम्हाला गव्हर्मेंट पाठवणार नाही. आता ही 16 जिल्हे जे आहे ते कोणते 16 जिल्हे आहे, या 16 जिल्ह्यांमध्ये तुमचं नाव बघायचं आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव बघायचं आहे, प्लस तुम्हाला किती पैसे येणार आहे हे देखील आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. बऱ्याच गोर गरीब लाडक्या बहिणींना या योजनेमुळे खूप सारा फायदा झालेला आहे, खूप साऱ्या गरजा त्यांच्या मिटलेल्या देखील आहे. तर अपात्र महिलांना लाभ तर मिळणार नाहीच आहे. ज्या महिला आहे अपात्र असून देखील त्यांना आत्तापर्यंत एकही हप्ता आलेला नाही. बऱ्याच अशा महिला आहे की ज्या पात्र आहेत पण त्यांना हप्ता आलेला नाही आहे. तर त्यांचं कारण काय आहे, त्यांना का नाही हप्ता आलेला आहे, का आत्तापर्यंत त्यांना एकही हप्ता आलेला नाही आहे, त्याचं कारण देखील मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे. का आत्तापर्यंत का नाही हप्ता आलेला आहे. आत्तापर्यंत पात्र असून देखील फॉर्म व्यवस्थित भरला गेला असेल तरी देखील त्यांना हप्ता आलेला नाही. त्यांच्यासाठी मी एक काम सांगणार आहे. ते काम त्यांनी करायचं आहे. ते काम केल्यानंतर काय होणार आहे, तुम्हाला लगेचच मागचे 7 हप्ते मिळून हा एक 8वा हप्तासुद्धा तुमच्या खात्यावर असे मिळून तुम्हाला पैसे तुमच्या खात्यावरती अगदी जमा होणार आहे. हे तुमचे हक्काचे पैसे आहे, हे हक्काचे पैसे आहे, हे अजिबात सोडायचे नाही. त्यासाठी तुम्ही पात्र आहात. जर तुमचे पैसे आले नसतील तुमच्या खात्यावर पात्र असून देखील सुद्धा तर मी जे काम सांगते ते फक्त तुम्ही करायचं आहे. त्या पद्धतीनं तुम्ही करा. ते केल्यानंतर तुम्हाला 100% तुमच्या खात्यावर पैसे येणार. म्हणजे येणार झालेले सगळे हप्ते 7 हप्ते आणि प्लस हा 8वा हप्ता मिळून तुम्हाला सगळे 8चे 8 हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होणार 100%. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. आज जो आहे 8वा हप्ता जो आहे तो 16 जिल्ह्यांमध्ये जाहीर केलेला आहे. 16 जिल्ह्यांमध्ये वाटप केलेला आहे, डेबिट केलेला आहे. लाडक्या बहिणींना 16 जिल्ह्यात हप्ता वाटप झालेला आहे. तुमचा हप्ता असेल, तुमचं खातं असेल, तुमचा जिल्हा असेल तर आजच नक्की बघा तुमचं कुठल्या बँकेमध्ये खातं आहे ते देखील तुम्ही बघा. तुमच्या खात्यावरती पैसे येतात की नाही, कोणती महाराष्ट्र बँक आहे का SBI बँक आहे, कुठली बँक आहे तुमची, त्या बँकवर सुद्धा तुमचं खातं जो हप्ता आहे तो येणं म्हणजे डिपेंड आहे. तुमचं कुठल्या चांगल्या बँकेत हा खातं आहे का, लोकल बँकेमध्ये तुमचं खातं आहे, याच्यावर देखील अवलंबून आहे की तुमचा हप्ता वेळेवर येणं किंवा नाही येणं. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायच्या आहे. तुम्ही हे पैसे अजिबातही सोडू नका. कारण हे पैसे तुमच्या हक्काचे आहे, हे मानधन तुमच्या हक्काचं आहे, हे अजिबात सोडायचं नाही. आता जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यांमध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही बघून घ्या. मी जिल्हा सांगते, तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का ते बघा. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, नंदुरबार, परभणी, बीड. तुम्हाला सांगते या जिल्ह्यांपैकी तुमचा जर जिल्हा असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मला सांगायला विसरू नका. त्याचबरोबर हा जो लाडक्या बहिणीचा हप्ता जो आहे
तो आज हा जो आहे तो डेबिट झालेला आहे. आज आणि उद्या तुम्हाला आपल्या सर्वांना माहिती आहे, जशी योजना सुरू झालेली आहे तसे 15 तारखेनंतरच आपल्या खात्यांवरती पैसे लाडक्या बहिणींच्या जमा होत असतात. 15 तारखेच्या आत पैसे जमा होत नाही. त्यामुळे 15 तारखेच्या नंतर सगळे मिळून पैसे पाठवत नाही सरकार. 10-10, 12-12 जिल्हे करून असे थोडे जिल्ह्यांना पैसे पाठवत असतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला पैसे येत असतात. सर्व पात्र महिलांना आत्तापर्यंत हप्ते मिळाले आहे आणि आत्तापर्यंत सगळे हप्ते सरकारने दिलेले आहे. यापुढचे देखील तुम्हाला हप्ते वेळेवर मिळणार आहे. अपात्र महिला असतील तर त्यांना नाही मिळणार, पण ज्या पात्र महिला आहे ज्यांनी आत्तापर्यंत ज्यांना एकही हप्ता मिळालेला नाही आहे त्यांनी एक छोटंसं काम करायचं आहे. तुमचं आधार कार्ड जे आहे ते EKYC करायचं आहे. आधार कार्ड EKYC करणं खूप गरजेचं आहे. रेशन कार्ड देखील तुम्ही EKYC करून घ्या. त्यानंतर तुमचं कुठल्याही बँकेत खातं असू दे, तुम्हाला पैसे येत नाही आहे, मॅसेज येत नाही आहे, कुठलेही पैसे तुमच्या खात्यावर येत नाही, तर आज एक काम करा, तुमचं पोस्टामध्ये खातं उघडून घ्या. पोस्टामध्ये खातं उघडून घेतल्यानंतर काय होणार आहे, तुमचे गेलेले जे हप्ते आहे 7 हप्ते आहे ते देखील तुमचे पोस्टामध्ये खातं उघडल्यानंतर तुमचे जमा होणार आहे. प्लस तुमचा 8वा हप्ता जो आहे तो देखील जमा होणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही पोस्टामध्ये खातं उघडा. 100% तुम्ही पात्र जर महिला असेल, पात्र जर लाडकी बहीण असेल तर 100% तुम्हाला खात्यावर पैसे जमा होणार आहे. त्यामुळे आजच आधार कार्ड घेऊन जा आणि पोस्टामध्ये तुमचं पॅन कार्ड घेऊन जा, आधार कार्ड घेऊन जा आणि पोस्टामध्ये 100-150 रुपये लागतील किंवा लागणार पण नाही, तर तुम्ही हे करून आधार कार्ड आणि पॅन कार्ड देऊन तिथे फॉर्म भरून तुमचं आजच्या आज पोस्टात खातं उघडून घ्या. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे नवीन व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला बघायला भेटतील फ्रीमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.